नमस्कार. तर बघा, आपण ॲन्शियंट इंडिया पाहत आहोत. मग कालच्या सेशनमध्ये आपण काय पाहिलं बघा. मागच्या सेशनमध्ये आपण प्री हिस्टॉरिक एज म्हणजेच प्रागैतिहासिक इतिहासाविषयी सविस्तर माहिती पाहिली, ज्यामध्ये सुरुवातीला आपण अश्मयुग असेल, मग अश्मयुगाचे 3 भागात विभाजन, ज्यामध्ये पॅलोलिथिक एज असेल, मेसोलिथिक एज असेल, निओलिथिक एज असेल, त्यानंतर पुढे ताम्रपाषाण कालखंड म्हणजेच चाल्कोलिथिक कालखंड, आणि त्यानंतर आपण मेगालिथिक म्हणजेच महापाषाण कालखंडाविषयी सविस्तर माहिती मागच्या सेशनमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत प्री हिस्टॉरिक एजमध्ये कशा प्रकारे मानवाने स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करत गेली, मानवाची उत्क्रांती कशा प्रकारे होत गेली याविषयी सविस्तर माहिती पाहिली. ज्यामध्ये आपण पाहायला गेलं तर आपल्याला असे समजून येते की बाबा, अश्मयुगातील मानवाने आता सुरुवातीला काय करायचा, तो गुहेमध्ये राहायचा, शिळांचा वापर करायचा. मग त्यानंतर पुढे मध्याश्म युगामध्ये तो आता ओबडधोबड घरामध्ये राहायला लागला. त्यानंतर पुढे निओलिथिक एजमध्ये आता तो आणखी आपल्या स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करत राहिला. त्यानंतर पुढे ताम्रपाषाण कालखंडामध्ये मानव वस्ती करत राहू लागला. त्याचबरोबर त्याने टोळ्यांच्या स्वरूपात राहत आता कुठेतरी गावे स्थापन करण्यात सुरुवात झालेली होती. मग आता त्याचाच भाग म्हणून पुढे मेगालिथिक कालखंडामध्ये वसाहती स्थापन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु प्री हिस्टॉरिक एजचा विचार करता आपल्याला असं समजून येते की बाबा, त्या कालखंडामध्ये म्हणावी तितकं स्थैर्य मानवाच्या जीवनामध्ये प्राप्त झालं नव्हतं. मग त्यानंतरचा महत्त्वाचा कालखंड म्हणून आपण काय करतो, काही महत्त्वपूर्ण संस्कृती जगाच्या विविध भागामध्ये उदयास आल्या, ज्यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर मेसोपोटेमिया संस्कृती असेल, त्याचबरोबर माया संस्कृती असेल, त्याचबरोबर चीनच्या ह्युयांगो खोऱ्यामध्ये तिकडे एक नवीन संस्कृती स्थापन झाली. आणि त्यानंतर किंवा त्याच कालखंडामध्ये आपल्या भारताच्या वायव्य भागामध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजेच हडप्पा सिंधू संस्कृती उदयास आली. मग या काळातील उदयास आलेल्या महत्त्वपूर्ण संस्कृती जगातील काही महत्त्वपूर्ण नद्यांच्या काठी वसल्याचं आपल्याला दिसून येतं. मग त्याचाच भाग म्हणून इंडस म्हणजेच सिंधू नदीच्या काठी आपल्याला हडप्पा संस्कृती स्थापन झाल्याचं दिसून येतं. मग हडप्पा संस्कृती आता कुठेतरी आपण पाहू शकतो की आता मानवी जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे आपल्याला दिसून येतात. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचा आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये आपण शहर रचना असेल, व्यापार, वाणिज्य, सामाजिक, आर्थिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे आपल्याला दिसून आलेले आहेत. मग हडप्पा संस्कृतीविषयी परीक्षाभिमुख बाबी पाहूच, त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीमधील स्थान, विस्तार, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि व्यापार, वाणिज्य याविषयी सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करू. आणि शक्य होईल तेवढं आपण एक्झाम ओरिएंटेड पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. चला तर आपण आता हडप्पा संस्कृतीच्या मेन सेशनला सुरुवात करू. यामध्ये आपण पाहू शकतो की हडप्पा संस्कृतीमध्ये नेमकं काय काय झालं आणि त्याविषयी सविस्तर माहिती पाहू बघा. मग हडप्पा संस्कृतीचा विचार केला तर आपल्याला माहीत आहे की बाबा, ही सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक संस्कृती मानली जाते. मग या संस्कृतीच्या कालखंडाचा विचार केला तर आपल्याला दिसून येतं की हडप्पा संस्कृतीच्या कालखंडाचा विचार केला तर आपल्याला कळतं की बाबा, या संस्कृतीचा कालावधी आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळतो. मग या संस्कृतीचा कालावधीचा विचार केला तर इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1700च्या कालावधीमध्ये हडप्पा संस्कृती होऊन गेल्याचं आपल्याला दिसून येतं. मग 1700मध्येच ती लयाला गेली का, तर याविषयी विविध इतिहासकारामध्ये वादग्रस्त मुद्दा आहे. काही जणांचं मत आहे की ती ड्रास्टिकली कोलॅप्स झाली, तर काही इतिहासकारांचं मत आहे ती हळूहळू तिचा ऱ्हास होत गेल्याचं दिसून येतं. मग आपल्याला ढोबळमानाने हडप्पा संस्कृतीच्या कालावधीचा विचार केला तर काय लक्षात ठेवायचं आहे, तर इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1700च्या कालखंडामध्ये हडप्पा संस्कृती होऊन गेल्याचं आपल्याला दिसून येतं. मग बघा, हडप्पा संस्कृतीचं सर्वात जुनं नाव म्हटलं तर आपण काय म्हणू शकतो, त्याला सिंधू संस्कृती म्हणजेच इंडस सिव्हिलायझेशन. त्यानंतर पुढे पुरातत्वीय परंपरेनुसार सर्वात योग्य म्हणजेच सर्वमान्य नाव म्हणून काय गणलं गेलं की ज्याला हडप्पा संस्कृती म्हटलं गेलं. मग हडप्पा संस्कृतीच का नाव ठेवलं, तर बघा याचा विचार करू तर आपल्याला काय पाहायला मिळतं की बाबा, हडप्पा हे शहर काय आहे, या संस्कृतीमधील हडप्पा हे शहर सिंधू संस्कृतीमधील सर्वप्रथम उत्खननातील स्थळ असल्याने सिंधू संस्कृतीच्या इतर उत्खननातील शहराची सर्वच लक्षणे काय झालं, या शहरात आढळले. त्यामुळे या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. काय झालं पुढे कालांतराने आता काय झालं तर बाबा,
दिल्लीवरून लाहोरला आपल्याला एक रेल्वे मार्ग स्थापन करायचा होता ब्रिटिशांना. मग त्या कालखंडामध्ये दरम्यानच्या काळात रेल्वे मार्ग टाकताना त्यांना प्रवासामध्ये रस्त्याच्या दरम्यान काही विटांचे अवशेष सापडले. मग त्यामधूनच काय तर आपल्याला सिंधू संस्कृती इथे होती याची जाणीव झाली किंवा माहिती झाली. मग या कालखंडाचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की मग तिथे त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत की बाबा जॉन मार्शल यांनी शोध लावला. मग त्या ठिकाणी त्यांना सर्वप्रथम हडप्पा हे स्थळ सापडले. मग हडप्पा स्थळ सापडल्यावरून मग त्या संस्कृतीला हडप्पा हे नाव दिलं. आणि विशेष म्हणजे हडप्पा संस्कृतीमधील सर्व शहरामध्ये असणारे वैशिष्ट्ये तिथे आढळून आलेले असल्यामुळे देखील त्यांना हडप्पा संस्कृती म्हटलं. मग भौगोलिक दृष्टिकोनातून योग्य नावाचा विचार केला तर याला सिंधू सरस्वती संस्कृती देखील म्हणतात. कारण सर्वाधिक वसाहती कुठे होत्या? सिंधू सरस्वती खोऱ्यात होत्या. आणि तर सरस्वती नदीलगत सुमारे किती 80% म्हणजेच 80% वसाहती आपल्याला पाहायला मिळतात. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? कार्यकाळ 2500 ते 1700 इसवी सन पूर्व. त्यानंतर सर्वात जुने नाव सिंधू संस्कृती म्हणजेच इंडस सिव्हिलायझेशन. त्याचबरोबर पुरातत्वीय परंपरेनुसार सर्वात योग्य नाव म्हटलं तर हडप्पा संस्कृती. आणि ते काय ते आपण पाहिले. त्यानंतर पुढे भौगोलिक दृष्टिकोनातून योग्य नावाचा विचार केला तर आपण काय सांगू शकतो की बाबा सिंधू सरस्वती संस्कृती. त्यानंतर पुढे बघा, या संस्कृतीचा कार्बन 14 म्हणजेच कार्बन 14 नुसार कालावधी देखील गणण्यात आला. त्यानुसार आपण इसवी सन पूर्व 1700 ते 1750 असा सिंधू संस्कृतीचा सर्वमान्य कालावधी गणण्यात आला. किती तर इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1750. त्यानंतर जॉन मार्शल यांनी काय केलं बाबा? सिंधू संस्कृती हा शब्द सर्वप्रथम वापरला. सिंधू संस्कृती हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? मल्टीलायनर स्टेटमेंटमध्ये आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की जॉन मार्शल. त्याचबरोबर आता सिंधू संस्कृतीचा विचार केला तर आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं की बाबा प्रीहिस्टॉरिक एजमध्ये काय पाहिलं? पॅलोलिथिक, मेसोलिथिक, निओलिथिक आणि त्यानंतर चाल्कोलिथिक आणि मेगालिथिक. मग या कालखंडामध्ये सिंधू संस्कृतीचं कोण्या ठिकाणी लोकेशन आहे तर आपल्याला सांगू शकतो की चाल्कोलिथिक म्हणजेच ब्रॉन्झ एजमध्ये काय झालं? हा कालखंड गणला जातो. मग सिंधू संस्कृतीचा कालावधी कोणत्या कालखंडामध्ये होता तर कांस्ययुग. म्हणजे सिंधू संस्कृतीचा कालखंड हा कांस्ययुग म्हणून देखील ओळखला जातो, ज्याला आपण चाल्कोलिथिक एज किंवा ब्रॉन्झ एज म्हणू शकतो. बघा, आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे भारताच्या वायव्य भागामध्ये सिंधू संस्कृती वसल्याची आपल्याला दिसून येतं. बघा, नकाशामध्ये आपण पाहू शकतो की भारताच्या वायव्य भागामध्ये हडप्पा संस्कृती वसलेली होती. त्यामधील काही महत्त्वपूर्ण शहरे हडप्पा, त्यानंतर मोहंजोदडो, त्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळतं की लोथल, त्यानंतर कालीबंगा, राखीगढी अशा प्रकारचे शहरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे बघा, आता हडप्पा संस्कृतीच्या स्थान आणि विस्ताराविषयी सविस्तर माहिती पाहू. याचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतं की सिंधू संस्कृती ही सिंध, बलुचिस्तान, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, पश्चिम उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथे पसरल्याचं आपल्याला दिसून येतं. मग सिंधू संस्कृती भारताच्या वायव्य भागामध्ये होती हे तर आपल्याला माहीत आहे. परंतु तिचा विस्तार कुठपर्यंत झाला होता तर बघा, सिंधू संस्कृतीचा विस्तार सिंध, त्याचबरोबर बलुचिस्तान, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग आता या संस्कृतीमधील काही महत्त्वपूर्ण ठिकाणे जे उत्तरेकडील सर्वात उत्तरेकडील, दक्षिणेकडील, पूर्वेकडील, पश्चिमेकडील ठिकाणाचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतं की सुरुवातीला उत्खननामध्ये काही ठिकाणे सापडली. त्याचबरोबर अलीकडे नवीन उत्खननानुसार काही अनेक नवीन ठिकाणे सापडली. त्यानुसार बघा, सर्वात उत्तरेकडील ठिकाण कोणतं होतं? आत्तापर्यंत रोपड, पंजाब होतं. परंतु अलीकडे मिळालेल्या नवीन उत्खननानुसार आता सध्या सिंधू संस्कृतीचं सर्वात उत्तरेकडील ठिकाण कोणतं आहे तर मांडा, जम्मू काश्मीर. त्यानंतर दक्षिणेकडील ठिकाणाचा विचार केला तर दक्षिणेकडील ठिकाण कोणतं होतं? पूर्वी भागतर व गुजरात. परंतु अलीकडील एक्सकेवेशनमध्ये आपल्याला काय मिळतं? दायमाबाद, महाराष्ट्र हे सिंधू संस्कृतीचं सर्वात दक्षिणेकडील ठिकाण आहे. त्याचबरोबर पूर्वीकडील ठिकाणाचा विचार केला तर आलमगीरपूर, उत्तर प्रदेश. त्याचबरोबर पश्चिमेकडील ठिकाणाचा विचार केला तर सुतका गेंडोर, मकरान किनारा, पाकिस्तान, इराण सीमेवर आपल्याला पाहायला मिळतं. काय तर उत्तरेकडील ठिकाण सध्या कोणतं आहे रे मित्रांनो? मांडा, जम्मू काश्मीर. त्याचबरोबर दक्षिणेकडील ठिकाणाचा विचार केला तर दायमाबाद, महाराष्ट्र. त्याचबरोबर पूर्वेकडील ठिकाण आलमगीरपूर, उत्तर प्रदेश आणि पूर्वेकडील ठिकाण आलमगीर उत्तर प्रदेश. तर पश्चिमेकडील ठिकाण कोणतं आहे तर
सुतका गेंडोर मकरान किनारा पाकिस्तान इराण सीमेवर आपल्याला पाहायला मिळतं. मग या संस्कृतीमध्ये काही महत्त्वपूर्ण शहरे होते आणि या शहरामधील काही ठिकाणी राजधानीचे म्हणजे कॅपिटल सिटीज होत्या. त्याचा विचार केला तर आपल्याला हडप्पा आणि मोहनजोदडो ही या कालखंडातील महत्त्वपूर्ण कॅपिटल सिटीज होत्या असं पाहायला मिळतं. त्यानंतर बघा या कालखंडामध्ये काही आपल्याला पोर्ट्स पण पाहायला मिळतात. त्यामध्ये काही बंदर शहरे आहेत. त्याचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतंय बाबा लोथल असेल, सुतका गेंडोर असेल, अलादिनो, बालाकोट, कुंतासी यासारख्या महत्त्वपूर्ण बंदरांचा त्या कालखंडात असलेल्या आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो, ज्यामध्ये लोथल, सुतका गेंडोर, अलादिनो, बालाकोट आणि कुंतासी. त्याचबरोबर आता या संस्कृतीमधील काही महत्त्वपूर्ण शहरे होती. मग ती शहरे कोणत्या नदीवर वसलेली होती, त्याचबरोबर अलीकडे केलेल्या एक्सकेव्हेशनमध्ये त्या शहरांचा शोध कोणी लावला याविषयी सविस्तर माहिती पाहू. बघा सुरुवातीला आपण पाहू शकतो की हडप्पा पाकिस्तान हे रावी नदीच्या काठी वसलेले होते. हडप्पा पाकिस्तान हे कुठे वसलेले होते तर रावी नदीच्या काठी वसलेले होते. आणि या शहराचा शोध कोणी लावला म्हटलं तर दयाराम साहनी आणि माधव स्वरूप वत्स यांनी काय केलं, हडप्पा या शहराचा शोध लावला. मग हडप्पा हे शहर कुठे आहे, सध्या पाकिस्तानात आहे. मग ते कोणत्या नदीच्या काठी आहे, रावी नदीच्या काठी आहे. मग याचा शोध कोणी लावला तर दयाराम साहनी आणि माधव स्वरूप वत्स. ह्या फॅक्ट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढे मोहनजोदडो हे शहर बघा पाकिस्तानमध्येच आहे सध्या आणि हे शहर सिंधू नदीच्या काठावर वसलेलं आहे. आणि या शहराचा शोध राखालदास बॅनर्जी यांनी लावलेला आहे. मग मोहनजोदडो हे शहर कुठे आहे, पाकिस्तानमध्ये आहे. मग ते कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे, सिंधू नदीच्या किनाऱ्यावर आहे. आणि त्याचा शोध कोणी लावला म्हटलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की राखालदास बॅनर्जी यांनी याचा शोध लावलेला आहे. त्यानंतरचं पुढचं शहर म्हणजे चहुंदडो, ते सुद्धा पाकिस्तानमध्ये आहे आणि तो सिंधू नदीच्या काठावर आहे. आणि याचा शोध MG मुजुमदार यांनी लावल्याचं आपल्याला दिसून येतं. मग चहुंदडो म्हणलं तर सध्या कुठे आहे, ते पाकिस्तानमध्ये. कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे, सिंधू नदीच्या. आणि त्याचा शोध कोणी लावला तर MG मुजुमदार. त्याचबरोबर लोथल आपण आताच पाहिलं की लोथल ही पोर्ट सिटी आहे. मग या कोणत्या नदीवर आहे तर ते भोगावा नदीवर आहे. आणि SR राव यांनी या लोथल शहराचा शोध लावला. भोगावा नदीवरील लोथल शहराचा शोध कोणी लावला म्हटलं तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की SR राव. त्यानंतर बघा दुसरं महत्त्वाचं शहर जे कालीबंगा राजस्थानमध्ये आहे. मग या शहराचा विचार केला तर हे घग्गर नदीवर आहे. आणि याचा शोध कोण लावला म्हटलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की बाबा अमलानंद घोष यांनी कशाचा शोध लावला तर कालीबंगा या शहराचा शोध लावला. आणि कालीबंगा हे राजस्थानातील शहर घग्गर नदीवर आहे. आणि याचा शोध कोणी लावला म्हटलं तर अमलानंद घोष. त्यानंतरचं महत्त्वाचं शहर बनावली जे कुठे आहे, हरियाणामध्ये आहे. आणि हे घग्गर नदीवरच आहे. आणि याचा शोध RS बिस्ट यांनी लावलेला आहे. मग बनावली हे शहर कुठे आहे तर मित्रांनो हरियाणामध्ये आहे. आणि ते कोणत्या नदीवर आहे, घग्गर. आणि त्याचा शोध कोण लावला तर RS बिस्ट. त्यानंतरचं महत्त्वाचं शहर म्हणजेच धोलावीरा जे शहर लुनी नदीवर आहे. आणि याचा शोध कोण लावला तर JP जोशी. तर बघा काही पुढील महत्त्वपूर्ण शहर म्हटलं तर धोलावीरा कुठे आहे तर ते गुजरातमध्ये आहे. आणि ते कुठे आहे तर लुनी नदीच्या काठावर वसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याचा शोध कोणी लावला म्हटलं तर JP जोशी यांनी याचा शोध लावल्याचं पाहायला मिळतं. मग बघा या संस्कृतीमध्ये काही महत्त्वपूर्ण शहरे वसले. मग त्या शहरामध्ये काही महत्त्वपूर्ण प्रतिकृती निर्माण करण्यात आल्या, शहरी रचना निर्माण करण्यात आल्या. त्याचाच भाग म्हणून त्या कालखंडामध्ये सामाजिक धार्मिक विधी परंपरा मोहनजोदडो या शहरामध्ये राबवल्या जात. आणि त्याचाच भाग म्हणून मोहनजोदडो येथील महास्नानगृह ह्या संस्कृतीतील काय सर्वात मोठी इमारत आहे. मग महास्नानगृह हडप्पा संस्कृतीमधील कोणत्या शहरात आहे म्हटलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की बाबा ते मोहनजोदडोमध्ये आहे. आणि आपण पाहू शकतो की अशा प्रकारे मोहनजोदडोमध्ये महास्नानगृह होतं. मग या ठिकाणी काय केलं जायचं, धार्मिक विधी परंपरेनुसार सर्व एकत्र येऊन स्नान करायचे. त्याचबरोबर त्या कालखंडातील रूढी परंपरा आणि इतर गोष्टी या ठिकाणी केल्या जात असे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला पाहायला मिळतं की इतर काही शहराचा विचार केला तर सिंधू संस्कृतीमधील इतर शहराप्रमाणे बनावली या ठिकाणी काय होती, नियमित निस्सारण व्यवस्था नव्हती. बघा आता आपण जनरली पाहतो की बघा हडप्पा संस्कृतीमध्ये वेल प्लॅन्ड काय होती, वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम होती. मग त्याचंच एक अपवाद म्हणजे बनावली आहे. बघा बनावलीमध्ये काय होतं की नियमित जलनिस्सारण व्यवस्था नव्हती. मग ते आपल्याला देखील माहीत असायला पाहिजे. त्याचबरोबर
आता हडप्पा संस्कृतीचा विचार केला तर हडप्पा संस्कृतीमधील सर्वात मोठे ठिकाण म्हणलं तर मोहनजोदडो आहे, जे सध्या पाकिस्तानामध्ये आहे. आणि भारताचा विचार केला तर भारतातील हडप्पा संस्कृती म्हणजेच इंदस व्हॅली सिव्हिलायझेशनची सर्वात मोठी साईट म्हणजे आपल्याला सांगता आलं पाहिजे की बाबा राखीगढी आहे. मग आपल्याला पाहायला मिळतं की त्या कालखंडामध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये कशा प्रकारे वेल प्लॅन्ड शहरे रचना होती आणि कशा प्रकारे शहराची रचना, त्याचबरोबर रस्ते, गटार व्यवस्था असेल, त्याचबरोबर इतर सर्व बाबी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे आपण पाहू शकतो की सिंधू संस्कृतीची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये होती. त्या वैशिष्ट्याचा विचार करू, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की बाबा सिंधू संस्कृती ही ताम्रपाषाण युगीन होती, म्हणजेच चाल्कोलिथिक ब्रॉन्झ एज काळामध्ये होती. त्यानंतर या संस्कृतीमधील नागरी व व्यापार प्रधान संस्कृती होती. सिंधू संस्कृती ही कशी होती? नागरी, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की बाबा जाळीदार नगर रचना होती आणि त्याचबरोबर ही व्यापार प्रधान संस्कृती होती. सिंधू संस्कृतीमध्ये सामाजिक धार्मिक वैमनस्याचा अभाव दिसून येतो. आपल्याला जनरली विविध संस्कृतीमध्ये पाहायला गेलं किंवा त्यानंतरच्या कालखंडामध्ये पाहायला गेलं तर सामाजिक धार्मिक वैमनस्याचे पुरावे अनेक ठिकाणी मिळतात, परंतु सिंधू संस्कृतीमध्ये सामाजिक धार्मिक वैमनस्याचा अभाव होता, कारण आपल्याला तशा प्रकारचे काही पुरावे सापडलेले नाहीत. त्यानंतर पुढे अन्य सोबत सिंधू संस्कृतीचे काय होते? व्यापारी संबंध असल्याचे उत्खननित पुराव्यावरून समजून येते. त्या कालखंडातील सर्वात प्रगत संस्कृती म्हणून सिंधू संस्कृतीमध्ये पाहिली जाते. त्याच कालखंडामध्ये सिंधू संस्कृतीचा इतर मेसोपोटेमियस असेल, त्याचबरोबर बहरीन, त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण इतर संस्कृतीसोबत काय होता? व्यापारी संबंध असल्याचं काही पुराव्यावरून, काही सीलवरून आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर सिंधू संस्कृतीतील लोकांना काय? लिपीचे ज्ञान होते. बघा, या संस्कृतीमधील लोकांना काय होतं? लिपीचे ज्ञान होते. त्याचबरोबर ही संस्कृती एक शांतताप्रिय संस्कृती होती आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये मंदिरांचा अभाव होता. तेथे आपल्याला उत्खननामध्ये कोणत्याही प्रकारचे मंदिरे सापडलेले नाहीत. मग ही फॅक्ट्स आपल्याला खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ही लक्षात ठेवायची आहे की बाबा सिंधू संस्कृतीमध्ये मंदिरांचा अभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा, सिंधू संस्कृतीच्या इतर बाबीचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतं की व्यापार व वाणिज्यामध्ये वजन व मापांचं खूप महत्त्वाचं योगदान होतं. मग ह्या संस्कृतीमध्ये वजन व मापे यामध्ये काय होती? समानता असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या संस्कृतीमधील सर्व नगरांना आपल्याला तटबंदी असल्याचं दिसून येतं. त्यानंतर पुढे सिंधू संस्कृतीमध्ये नगर नियोजनास काय होतं? महत्त्व होतं. वेल प्लॅन्ड अर्बन सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर येथील बांधकाम भाजलेल्या विटांचा वापर केला जाईल. तर यामध्ये शहरांची रचना किंवा घरे बांधण्यासाठी आपल्याला भाजलेल्या विटांचा वापर केल्याचं इथं पाहायला मिळतं. त्याचबरोबर त्यामध्ये भूमिगत जलनिसारण व्यवस्था म्हणजेच गटार व्यवस्था ही वेल प्लॅन्ड असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण अशा प्रकारे पाहू शकतो की त्यामध्ये भूमिगत जलनिसारण व्यवस्था ही कशा प्रकारे वेल प्लॅन्ड होती. त्याचबरोबर या कालखंडामध्ये वजन व मापामध्ये आपल्याला समानता असल्याचं दिसून येतं. त्यानंतर पुढे बघा, आता या कालखंडामधील आर्थिक जीवनाचा विचार केला तर आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतं की मग या कालखंडामधील आर्थिक जीवनामध्ये सुरुवातीला आपण पाहू की या कालखंडामध्ये मुख्य पिके कोणती होती. तर सिंधू संस्कृतीमध्ये प्रामुख्याने गहू असेल, बार्ली असेल, गहू, बार्ली, खजूर, मोहरी, तीळ, कापूस या पिकांचं उत्पादन घेतलं जाईल. काय तर गहू, बार्ली, खजूर, मोहरी, तीळ आणि कापूस या पिकांचं उत्पादन घेतलं जाईल. तुम्हाला अशा प्रकारे देखील विचारू शकतात, खालीलपैकी कोणती पिके ही सिंधू संस्कृतीमध्ये होती किंवा कोणत्या प्रकारची पिके सिंधू संस्कृतीमध्ये नव्हती. त्यानंतर बघा, आता आपल्याला त्या कालखंडामधील काही महत्त्वपूर्ण पिकांचे आपल्याला काय झालेले आहेत? अवशेष सापडले आहेत, पुरावे सापडलेले आहेत. त्यामध्ये लोथल आणि रंगपूरमध्ये काय झालं? तांदूळ लागवडीचे पुरावे सापडलेले आहेत. काय बाबा? लोथल आणि रंगपूरमध्ये तांदूळ लागवडीचे पुरावे सापडलेले आहेत. यावरून आपण म्हणू शकतो की बाबा त्या कालखंडामध्ये तांदळाचे उत्पादन घेतले जाईल. त्यानंतर सिंधू लोक हे बघा जगात सर्वात प्रथम काय करणार होते? कापूस उत्पादन करणार होते. जगामध्ये सर्वात प्रथम कापूस उत्पादन करणारे देश म्हटलं तर कोण होते? तर सिंधू संस्कृतीतील लोक होते. अशा प्रकारे तिथे शेती व्यवस्था केली जायची असे आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा, या कालखंडामधील मुख्य प्राण्यांचा विचार केला तर आपल्याला काय पाहायला मिळतं की बाबा या कालखंडामध्ये मेंढी असेल, शेळी, कुबड असलेले व कुबड नसलेले बैल, त्याचबरोबर रानडुक्कर, कुत्रा, मांजर, कोल्हा, हरिण, कासव, हत्ती, उंट इत्यादी सारखे प्राणी आपल्याला या कालखंडामध्ये पाहायला मिळतात. मग सुरुवातीला आपण काय पाहू की बाबा या कालखंडामध्ये मुख्य प्राण्यांचा विचार केला तर मेंढी होती, शेळी होती,
कुबड असलेले कुबड नसलेले बैल होते, त्याचबरोबर रानडुक्कर असेल, कुत्रा असेल, मांजर, कोल्हा, हरीण, कासव, उंट, हत्ती यासारखे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सिंधू संस्कृतीतील लोकांनी घोडा पाळलेला होता किंवा नाही याबाबत शंका आहे. यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि येथून पुढे देखील विचारण्याची शक्यता आहे. मग सिंधू संस्कृतीमध्ये घोडा ह्या प्राणी होता किंवा नाही याबाबत काय इतिहासकारामध्ये शंका आहे. तसे काही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. मग आपल्याला या बाबी लक्षात ठेवायची, बाबा सिंधू संस्कृतीत लोकांनी घोडा पाळलेला होता किंवा नाही याबाबत काय शंका आहे. परंतु काय झालं बाबा, सूरकोटडा येथे घोड्यांचे अवशेष प्रत्यक्ष सापडल्याचे म्हटले जाते, परंतु याबद्दल स्पष्टता नाही. सूरकोटडा एक ठिकाण आहे, या ठिकाणी घोड्यांचे अवशेष सापडले, परंतु ते घोड्याचेच आहेत किंवा गाढवासारख्या इतर प्राण्यांचे आहेत हे इतिहासकारामध्ये आणखी त्याबद्दल स्पष्टता झालेली नाही. त्यानंतर पुढे त्याचबरोबर सिंधू संस्कृतीतील लोकांना सिंहाबद्दल माहिती नव्हती. बघा, सिंधू संस्कृतीतील आपण पाहितलं घोडा होता किंवा नाही याबद्दल शंका आहे. त्याचबरोबर सिंधू संस्कृतीतील लोकांना सिंह याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यानंतर बघा, अमरी हे एक ठिकाण आहे कुठे सिंधू संस्कृतीमधील. मग या अमरी या ठिकाणी काय झालं तर हे एकमेव ठिकाणी ज्यामध्ये गेंड्यांचा एक काय झाला पुरावा सापडलेला आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गेंड्याचा एक पुरावा हडप्पा संस्कृतीमध्ये सापडला तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की बाबा अमरी या ठिकाणी तो सापडलेला आहे. मग आपल्याला लक्षात ठेवायचे घोडा आणि सिंह हे प्राणी सिंधू संस्कृतीमध्ये नव्हते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की बाबा इथं सीलमध्ये बैल आहे, हत्ती आहे, पुढे बैल, त्यानंतर गेंड्यासारखे काही प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे बघा, आता सिंधू संस्कृती ही प्रगत संस्कृती होती. तिचे इतर दुसऱ्या सोबत व्यापार व वाणिज्यिक संबंध होते. मग त्याचाच भाग म्हणून आपण व्यापार व वाणिज्यामध्ये विचार करायला पाहायला गेलं तर सिंधू संस्कृतीचा अंतर्गत व परदेशी व्यापार मोठ्या प्रमाणात काय झालेला होता, विकसित झालेला होता. सिंधू संस्कृतीमध्ये अंतर्गत आणि एक्सटर्नल आणि इंटरनल ट्रेड हे दोन्ही प्रकारचे विकसित झाले होते. मग याचा विचार केला तर परकीय व्यापार मेसोपोटेमिया, सुमेरिया व बहरीन या देशासोबत होता. तर परकीय व्यापार कुणासोबत होता, मेसोपोटेमिया, सुमेरिया व बहरीन. आपण पाहू शकतो की इथं इंदस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे. मग या सिंधू संस्कृतीची महत्त्वाची शहरे हडप्पा, मोहेंजोदडो, मग यांचा व्यापार आपल्याला कुठेतरी मेसोपोटेमियासोबत असताना दिसून येतो. मग बहरीन, दिलमन, त्याचबरोबर ऊर या शहरामध्ये हडप्पा संस्कृतीमधील नाणी सापडल्याचे देखील पुरावे आहेत. त्यानंतर पुढे पाहू शकतो की बाबा मग हडप्पा संस्कृतीतील लोक व्यापार करत, मग व्यापारामध्ये ते काही गोष्टीची आयात करत तर काही गोष्टीची निर्यात करताना आपल्याला दिसून आलेले आहेत. मग आयातीचा विचार केला तर प्रामुख्याने आपण पाहू शकतो की बाबा सोने ते कोठून आयात करायचे तर सोने कोलार, कर्नाटकमधून ते आयात करायचे. त्याचबरोबर चांदी ते अफगाणिस्तानामधून आयात करायचे. त्याचबरोबर तांबे ते बलुचिस्तानमधून आयात करायचे. टीन अफगाणिस्तानातून, लॅपिज लाजुली अफगाणिस्तान व इराणमधून, त्याचबरोबर स्टिएटाईट हे इराण व पाकिस्तान या ठिकाणून काय करायचे ते आयात करायचे. मग खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला सिंधू संस्कृतीचे लोक आयात करायचे आणि त्याचे ठिकाणाचा विचार केला तर सोने कोलार कर्नाटक, त्याचबरोबर चांदी अफगाणिस्तान, तांबे बलुचिस्तान, टीन अफगाणिस्तान, लॅपिज लाजुली अफगाणिस्तान हे खूप मौल्यवान दगड असायचा. त्यानंतर स्टिएटाईट हे इराण व पाकिस्तान या ठिकाणावरून आयात केल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा स्टिएटाईट हा एक मृदू दगडांचा वापर सिंधू संस्कृतीतील लोक काय करायचे, मुद्रा बनवण्यासाठी वापर करत. यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि पुढे देखील प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. खालीलपैकी कोणता दगड सिंधू संस्कृतीतील लोक मुद्रा बनवण्यासाठी वापर करत होते आणि तो दगड कसा होता, मृदू दगड होता. मग तो दगड स्टिएटाईट होता. त्यानंतर या कालखंडामध्ये काही वस्तूची निर्यात देखील केली जायची, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की कृषी उत्पादने, कापड, टेराकोटा मूर्ती, मातीची भांडी, मणी, हस्तिदंत, तांब्याच्या वस्तू याची देखील मोठ्या प्रमाणात काय केली जायची, निर्यात केली जायची. ज्यामध्ये आपण पाहू शकतो की ॲग्रिकल्चर प्रोडक्ट, त्यानंतर कापड, टेराकोटा मूर्ती, मातीची भांडी, मणी, हस्तिदंत, तांब्याच्या वस्तू इत्यादी वस्तूची आपल्याला निर्यात करताना दिसून येतं. मग लोथलसारख्या ठिकाणावरून इतर संस्कृतीमध्ये अशा प्रकारे सिंधू संस्कृतीतील लोक निर्यात करताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे बघा, आता या संस्कृतीमधील लोकांना लोखंडाविषयी काय होते, माहिती नव्हती. या संस्कृतीतील लोकांना लोखंडाविषयी माहिती होती का तर नाही. त्यानंतर पुढे सुमेरियन ग्रंथामध्ये सिंधू संस्कृतीचा उल्लेख काय केले आहे, मेलुहाम असे करण्यात आले आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये, सुमेरियन ग्रंथामध्ये
सिंधू संस्कृतीचा उल्लेख मेलुआ असा केला आहे हे माहीत असायला पाहिजे. त्यानंतर बघा, हडप्पा येथील लोक कापूस उत्पादन करणारे सर्वात प्राचीन लोक होते. मग आपण पाहिलं की बाबा हडप्पा येथील लोकांनी जगातील सर्वप्रथम कापूसाचे उत्पादन केले. मग यावरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हडप्पा मधील लोक काय करत होते, कापसाचे उत्पादन करत होते. मग काय करायचं जनरली, आता बघा सिंधू जे पश्चिमात्य देश होते, मग त्यांना कापडाविषयी तेवढी माहिती नव्हती. मग ते काय करायचे बाबा, कापसाला ते सिंडोन म्हणायचे आणि त्यावरून देखील कुठेतरी ते हडप्पाला सिंधू देखील म्हटले जाते असे अनेकांचे मत आहे बघा. त्याचबरोबर नाण्यांचे पुरावे नसल्यामुळे वस्तू विनिमय पद्धती वापरात होती असे म्हटले जाते. मग नाण्यांचे आपल्याला म्हणावे तितके पुरावे मिळाले नाहीत. मग त्यावरून आपण म्हणू शकतो की या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात वस्तू विनिमय पद्धती राबवली जात होती. त्याचबरोबर लोथले सिंधू संस्कृतीचे काय होते, प्राचीन बंदर होते. आपण पाहू शकतो की अशा प्रकारे लोथले त्या कालखंडातील काय होते, प्राचीन बंदर होते हे पाहायला मिळतं. मग या कालखंडामध्ये आपण व्यापार व वाणिज्य पाहिलं. मग आता दुसरी बाजू पाहायला गेलं तर मग या कालखंडामध्ये सामाजिक आणि धार्मिक जीवनाचा विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतं की बाबा हडप्पा संस्कृतीमध्ये राजकीय व्यवस्थेमध्ये कोणतेही ठोस पुरावे सापडत नाहीत. मग राजकीय पॉलिटिकल सिस्टीम कशा प्रकारची होती याबद्दल आपल्याला तेवढे म्हणावे तेवढे ठोस पुरावे सापडत नाहीत. परंतु आपण म्हणू शकतो की बाबा त्या कालखंडामध्ये व्यापारी हे सदन होते. मग व्यापारी वर्गामार्फत कुठेतरी व्यवस्था राबवली जायची. अशावरून आपण म्हणू शकतो की बाबा व्यापारी वर्ग हा सत्ताधारी वर्ग असावा असं प्रिडिक्शन आहे. त्यानंतर पुढे हडप्पा संस्कृतीतील लोक देवांची पूजा करत नसत. आतापर्यंत कोणतेही मंदिर सापडलेले नाही. बघा याबाबत काय आहे, अनेक इतिहासकारामध्ये मतभिन्नता आहे. त्यामध्ये काय आहे म्हणजे प्रत्येकाचं आपलं आपलं डायव्हर्स ओपिनियन आहे. मग काही म्हणतात की बाबा त्यामध्ये काय करायचं, देवांची पूजा करत होते, काही जण म्हणतात, काही जण म्हणत नाहीत. परंतु आपल्याला देवांची पूजा असे एका ठिकाणी करत होते असे कोणतेही ठोस मंदिरे सापडलेले आहेत. त्यामुळून आपल्याला असं म्हणता येते की या कालखंडामध्ये कोणतेही मंदिर नव्हते. मग हडप्पा संस्कृतीमधील सर्वात जास्त आढळणारी मूर्ती म्हणजे कोणती, मातृदेवीची मूर्ती. मग आपण आताच इथे कसं कॉन्ट्राडिक्टरी झालं, काही ठिकाणी म्हणतात बाबा ते देवांची पूजा करत नसतात आणि काही ठिकाणी म्हटलं की बाबा मातृदेवीच्या मूर्ती खूप मोठ्या प्रमाणात सापडलेल्या आहेत. मग यामध्ये इतिहासकारामध्ये मतभिन्नता असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग आपण यावरून पुढे म्हणू शकतो की बाबा हडप्पा संस्कृतीमध्ये सर्वात जास्त आढळणारी मूर्ती मातृदेवीची आहे आणि प्रमुख पुरुष देवतेचा विचार केला तर पशुपती महादेवांची आपल्याला मूर्ती सापडून येते. मग मुद्रेमध्ये योगासनात ते बसलेले दाखवलेले आहेत आणि त्यांच्या भोवती 4 प्राणी आहेत, ज्यामध्ये हत्ती, वाघ, गेंडा, म्हैस आणि पायाजवळ 2 हरिण दाखवलेले आहेत. यावरून आपण म्हणू शकतो की बाबा त्या कालखंडामध्ये हत्ती, वाघ, गेंडा, म्हैस आणि हरिण हे देखील प्राणी होते. त्यानंतर या कालखंडामध्ये लिंगपूजा काय होती, प्रचलित होती. त्यामुळे शिवशक्ती पूजा भारतातील काय म्हटली जाते, सर्वात प्राचीन पूजा म्हटली जाते. कोणती पूजा भारतातील सर्वात प्राचीन म्हटली जाते तर शिवशक्ती पूजा हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी मिळालेल्या अवशेषावरून आपण म्हणू शकतो की बाबा प्राणीपूजा व वृक्ष म्हणजेच पिंपळ पूजा प्रचलित असल्याचं आपल्याला दिसून येतं. प्राण्यांची पूजा केली जायची, त्याचबरोबर वनस्पतींची पूजा केली जाते, ज्यामध्ये आपल्याला पिंपळाची पूजा केल्याचं दिसून येतं. आता या कालखंडामध्ये चित्रलिपी अस्तित्वात होती. बघा आपण या कालखंडामध्ये लिपीचं म्हणावं तितकं ज्ञान नव्हतं, परंतु त्यामधील असलेल्या नाण्यावरून आपल्याला पाहायला मिळतं, शीलवरून की बाबा चित्रलिपी अस्तित्वात होती, जी मुख्यतः आपल्याला कुठं मिळते, मुद्रावर आढळते आणि ही लिपी अद्याप वाचता आलेली नाही. सिंधू संस्कृतीमधील जी चित्रलिपी होती, जी नाण्यावर आपल्याला दिसून येते, ती अद्याप वाचता आलेली नाही. त्यानंतर तिला फोटो द्रविड लिपी देखील म्हटले जायचे. त्यानंतर बहुतेक सिंधू संस्कृतीतील कुबड असलेले बैल दर्शवलेले आहेत. सिंधू संस्कृतीमधील बहुतेक मुद्रावर काय दाखवलेलं आहे बाबा, कुबड नसलेले बैल दाखवलेले आहेत. त्याचबरोबर मृतदेह विल्हेवाटासाठी पूर्ण दफन म्हणजेच कंप्लीट ब्युरियल सिस्टीमचा वापर केला जाई. त्यानंतर स्वस्तिक चिन्हाचा उगम सिंधू संस्कृतीमधून झाल्याचा दिसून येते. यावरून आपल्याला काय लक्षात ठेवायचं की बाबा यामध्ये वृक्षांची त्याचबरोबर प्राण्यांची पूजा केली जाई. त्याचबरोबर या कालखंडामध्ये चित्रलिपी होती, परंतु ती डिसिफर्ड झालेली नाही, म्हणजे ती वाचता आलेली नाही, जिला फोटो द्रविड लिपी देखील म्हणतात. त्याचबरोबर या कालखंडामध्ये कुबड नसलेले बैल देखील आपल्याला विविध मुद्रावर पाहायला मिळतात. त्याचबरोबर या कालखंडामध्ये मृतदेहाचं दफन करण्यासाठी कंप्लीट ब्युरियल सिस्टीम होती आणि याच कालखंडामध्ये स्वस्तिक चिन्हाचा उगम झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण पाहू शकतो की बाबा पशुपती महादेव असतील, इतर महत्त्वपूर्ण देवतांची उल्लेख आहे आणि या कालखंडामधील सर्वात महत्त्वपूर्ण
आपण काय म्हणतो मूर्ती पुतळा आपल्याला पाहायला अशा प्रकारे पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे आता अशा प्रकारे आपण या कालखंडामधील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक जीवनाविषयी सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आपल्याला त्या कालखंडामध्ये सर्वात विकसित प्रकारची संस्कृती पाहायला मिळते. परंतु पुढे काळाच्या ओघामध्ये काय झालं, हळूहळू आता अनेक कारणामुळे सिंधू संस्कृतीचा ऱ्हास होत गेला. मग यामध्ये देखील इतिहासकारामध्ये मतभिन्नता आहे. मग ज्यामध्ये काही इतिहासकाराचं म्हणणं आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की एम फिलर यांच्या मते काय बाबा, सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासासाठी इंद्र म्हणजेच आर्य जबाबदार होते. व्हीलर काय म्हणतात, एम व्हीलर, की बाबा सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासासाठी इंद्र म्हणजेच आर्य जबाबदार होते. आणि ऋग्वेदात देखील काय झालंय, हरियुपिया या नावाच्या ठिकाणी झालेल्या युद्धाचा उल्लेख आहे, ज्याची ओळख हडप्पा म्हणून केली जाते. बाबा ऋग्वेदात देखील हरियुपिया एक ठिकाण आहे, या ठिकाणी झालेल्या युद्धाचा उल्लेख आहे. ऋग्वेदामध्ये हरियुपिया येथे ठिकाणी एक युद्ध झाल्याचा उल्लेख आहे आणि ज्याची ओळख सध्याच्या हडप्पा म्हणून केली जाते. यावरून असं म्हणू शकतो की बाबा यासाठी इंद्र म्हणजेच आर्य जबाबदार होते, असं कुणाचं मत आहे तर एम फिलर. त्यानंतर रेके यांनी काय म्हटलंय बाबा, या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भूकंप आले, या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पूर आले, त्याबरोबर नदींनी आपले मार्ग बदलले आणि त्यामुळे काही प्रदेश शुष्क झाले तर काही प्रदेश ओलिताखाली आले, यामुळे देखील ही संस्कृतीचा विनाश झाल्याचं दिसून येतं. त्यानंतर फेअर सर्व्हिस काय म्हणतात की बाबा या कालखंडामध्ये वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे काय झालं तर आताचा जो शुष्क प्रदेश आहे तो पूर्वी सिंधू संस्कृतीच्या कालखंडामध्ये तो सधन प्रदेश होता, परंतु वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे आता तो प्रदेश शुष्क झाला आणि त्यामुळे देखील ह्या संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचं दिसून येतं. त्यानंतर केनडी यांच्या मते या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई आली होती आणि त्यामुळे देखील हा संस्कृतीचा कुठेतरी ऱ्हास होताना दिसून येतो. त्याचबरोबर डी.पी. अग्रवाल काय म्हणतात, शेतीचा ऱ्हास, क्षारतेचं प्रमाण वाढले, काय झालं आता नदींनी आपले कोर्स बदलले होते, त्याचबरोबर त्यामुळे कुठेतरी शेती उत्पादनाला फटका बसला आणि त्याचबरोबर या कालखंडामध्ये आता जमिनी ह्या नापीक झाल्या, ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण वाढलं, ज्यामुळे क्षारता वाढली आणि त्यामुळे कुठेतरी सिंधू संस्कृतीचं आपल्याला डिक्लाईन होताना दिसून येतं. त्याचबरोबर लेम्ब्रेड यांच्या मते काय, नदीच्या प्रवाहामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे देखील सिंधू संस्कृतीचा ऱ्हास होताना दिसून येतो. मग अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की बाबा सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाच्या कारणाबाबत इतिहासकाराची मते नोंदवली आहेत, परंतु यामध्ये एकमत नाही, त्यामध्ये मतभिन्नता आपल्याला पाहायला मिळते. यावरून आपण असं म्हणू शकतो की बाबा इसवी सन पूर्व 1750च्या दरम्यान सिंधू संस्कृतीचा कुठेतरी ऱ्हास झाला असावा असं आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या सेशनमध्ये आपण सिंधू संस्कृतीमध्ये बद्दल इन डिटेल माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे, जी आपल्याला एक्झाम ओरिएंटेड माहिती आहे तितकी किंवा त्याच्या बियॉन्ड जाऊन पाहण्याची माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप यावरून तुमचे या प्रकरणामधील सर्व प्रश्न डील करता येतील हा आपला प्रयत्न असेल. आय होप तुम्हाला हे सेशन समजलं असेल आणि आतापर्यंत मागचं सेशन असेल, हे सेशन असेल, पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर यावर येणाऱ्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवा. त्याचबरोबर आता त्यावरून कशा प्रकारे क्वेश्चन येतात याचं देखील आपण प्रेडिक्शन करू शकतो. आणि आज इथेच थांबू. धन्यवाद.